5 मिनिटात जाऊन यायचं म्हटलं आणि 50 किलोमीटर लावून म्हणून अडकवलाय असा मित्र तुमच्या आयुष्यात कोण आहे का? बघता बघता एक काम आवरून यायचं म्हटलं, पण काल आमच्या बरोबर असं काय होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. इचलकरंजी सोडून नुसताच फॅक्टरी आलतो तेवढ्या त्या ट्रॅक्टरवाल्याने आधीच रस्त्यात आडवा पाय आमच्या घातलेला आणि खऱ्या अडचणीची सुरुवात तर इथनच झालेली. रस्त्याला ताप आहे बाबा, ऊसाचा ऊस तोड सपोज आता हे ऊस तोड सपोज तर आहे की नाही, कारखान्याने या जायचं म्हटल्यावर बोंबाच्या 12 काढायचा त्यात काय वादच नाही. तरी पण असल्या अडचणीनं वाट काढत जरा कमी हात करण्यापर्यंत आलो आणि सगळ्यात आधी गाडीचा आत्मात थंड करून घेतला, कारण ऊन लय लागाल. त्याला टाकून नुसताच बाबूजी मला तालमीच्या अलीकडे आलतो तेवढ्यात ही ट्रॅफिकची आणि परत बोंब आहे तशी लागली. इथनच शॉर्टकट मारत कस तर बाहेर पडलो खरं, पण ह्या पुलावर आल्या की नाही परत आणि हाय तशीच बॉम्ब. या रस्त्याला वैतागून की नाही लोक आता इकडे जरा कमी याच बंद केलं, कारण यांची अवस्था की नाही भावानो ही बघा अशी काय आहे. आणि नुसताच अशी तशी नाही, गाड्यांची पाक काशी होयासारखी अवस्था आहे. सरकारी कामाचं अजून एक उत्तम उदाहरण ह्याचा एक डोसक्याला ताप होता, तर मिस्त्रीने माझ्या डोसक्यातच घातली. तिथे तिथं जायचं म्हणत म्हणत जरा काही मी घेऊन आलीत कुंभोज रोडला. बाहुबलीच्या अलीकडे जरा असं वाटलं की पाठीमागनं कोणतं हाक माराले, म्हणताना साईडला गाडी लावून थांबलो. मग मला बघून आलता का इकडं हाक मारायची रे. भाऊ आपली जवळजवळ अर्धा किलोमीटर पाठीमागनं हाक मारायला ती, पण मला काय वाऱ्यामुळे बहुतेक ऐकू आलं नाही. पण थांबल्यासारखं भावांच्या बरोबर आहे की नाही, 2-3 आपलं फोटो काढून घेतले आणि आता म्हणलं निघायला लागते. भाऊ पण आपली चालती घेऊ म्हणली, थोडा अंतर आहे की नाही आमच्या संगड चालते. इकडं आमचं मिस्त्री कुंभस पास करून पाक दुधगावात आलो तरी अजून काय पत्ता सापडायचं यांना नाव नव्हतं. दुधगाव सोडून जसं आस्था रोडला लागलं की नाही तसं काय आलं, मिस्त्रीने आपला सप्पई पाव केला. पण आस्था सोडून पुढे आल्यावर आहे की नाही आम्हाला ज्या लोकेशनवर जायचं होतं ते लोकेशन आहे की नाही भावानं बंद होतं. आणि इथे 5 मिनिटं करत करत मिस्त्रीने जरा कमी आणली होती आम्हाला इस्लामपुरात. आता काम तर आमचं काय झालं नाही, पण पाठीमागे फिरोज तर पाक अंधार बुडूक पडलेला. अंधार पडलेला बघून मिस्त्रींचा बी चेहरा आमच्या बघण्यासारखा झाला होता. पण आता म्हणलं राहून दे, जाऊया चला गपगुमान घरला. जवळजवळ 2-2.5 तास झालं भावांनो आम्ही थांबलोय एका कामासाठी, पण ज्या कामासाठी आलतो तेच काम आमचं झालं नाही. पाक अंधार पडत आलाय आणि आता आपली कपॅसिटी संपल्या. चला जातो घरला, आता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.